नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर जानकी आणि ऋषिकेश यांनी छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे. ते दोघंजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांचा सुखाचा संसार चालू आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये ओवी आहे आणि त्यांच्या दोघांचंही सगळं सुरळीतपणे चालू आहे. परंतु आता एक अशी गोष्ट घडणार आहे ज्यामुळे ऐश्वर्याचं खरं रूप सुमित्रा समोर येणार आहे. आणि त्याचबरोबर नानांच्या बाबतीतही जे घडलेलं होतं, नानांना कशा पद्धतीनं ऐश्वर्याने ब्लॅकमेल केलेलं आहे, या सर्व गोष्टी सुमित्राच्या समोर येणार आहेत. आणि त्यानंतर इकडे सुमित्राला सगळं कळणार आहे की ऐश्वर्याने काय काय कारस्थान केलेलं होतं. जानकीला उघडं पाडण्यासाठी, जानकीला अडकवण्यासाठी केलेलं कारस्थान, त्याचबरोबर नानांना ढकलून दिलेलं कारस्थान, त्यानंतर नानांच्या रूममध्ये साप सोडण्याचं कारस्थान, या सर्व गोष्टी ह्या इकडे सुमित्रा समोर येणार आहेत. आणि त्यानंतर सुमित्रा एक निर्णय घेणार आहे. तो निर्णय म्हणजे सुमित्रा इकडे ऐश्वर्याला घराच्या बाहेर हाकलणार आहे. आणि ऐश्वर्याला घराच्या बाहेर हाकलल्यामुळं इकडे सारंग मात्र म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी माझी बायको बरोबर आहे, तिचं काहीही चुकलेलं नाही, हे सर्वांना तो सांगत असतो. आणि त्याच वेळी इकडे सुमित्रा निर्णय घेणार असते. तो असा असतो, तो म्हणजे की सारंगलाही ऐश्वर्यासोबत घराच्या बाहेर जावं लागणार असतं. आणि हे सगळं घडणार असतं ते एकाच गोष्टीसाठी, कारण इकडे ऋषिकेश आणि जानकी हे बरोबर आहेत, हे सत्य समोर येणार असतं. आता हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, नक्की काय होणार आहे, ऐश्वर्याचं रूप कशा पद्धतीने सुमित्राला कळणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आता ऐश्वर्याला घराच्या बाहेर हकललं जाणार आहे. तर इकडे सुमित्रा ही ऋषिकेश आणि जानकी यांची हात जोडून माफी मागणार आहे. आणि ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही घरी घेऊन येणार आहे. अगदी लक्ष्मीच्या पावलांनी जानकीचा गृहप्रवेश केला जाणार आहे. आणि जानकीचा गृहप्रवेश करत ती जानकीला घरात घेऊन येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, नक्की सुमित्राच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित्रा दोघांचं औक्षण करत दोघांना घरी घेऊन येणार आहे. आणि हे कशा पद्धतीनं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सुमित्राने ठरवलेलं असतं की काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय. तिला प्रत्येक वेळेस संशय येत असतो, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ऐन दिवाळीमध्ये ऐश्वर्याने जो गोंधळ घातलेला असतो, त्या सगळ्या गोष्टींचा सुमित्रा विचार करत असते. सुमित्रा म्हणत असते, कसं शक्य, जोपर्यंत जानकी या घरात होती तोपर्यंत एकदाही गोष्ट अशी घडलेली नव्हती, एकदाही असं झालेलं नव्हतं की घरातल्या सगळ्या गोष्टी विस्कळीत झालेल्या आहेत, घरातली पूजा व्यवस्थित झालेली नाही, घरातली लाईट गेलेली आहे, अशा कोणत्याच गोष्टी घडलेल्या नव्हत्या. पण या दिवाळीमध्ये मुलांना लावायला उठणं नाही, त्याचबरोबर पाटाभोवती रांगोळी काढली नाही, कोणतीही तयारी केलेली नव्हती. आणि हे सगळं कशामुळं, म्हणजे हे सगळं कोण करतंय, हा प्रश्न सुमित्रा विचार करते. कारण इतके दिवस जानकी घरात होती तर सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होत होत्या. मग आताच कसं होतंय, मग नानांनी इकडे जानकीकडे बोट का दाखवलेलं होतं, नानांनी असा का निर्णय घेतलेला होता, असे अनेक प्रश्न सुमित्राच्या डोक्यात चालू असतात. नानांनी जानकीकडे बोट दाखवलं हे जरी मान्य असलं तरीही नानांनी हे का केलेलं आहे, याच्यामागं काही कारण असू शकतं का, हा विचार सुमित्राच्या डोक्यात आलेला असतो. सुमित्रा म्हणत असते, कसं शक्य आहे हे सगळं, कारण नानांनी तर मला स्पष्टपणे सांगितलं होतं. म्हणजे नानांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही, पहिल्यांदा नानांनी हे बोट ऐश्वर्याकडे दाखवलेलं होतं आणि त्यानंतर नानांनी बोट जानकीकडे दाखवलं. पण याच्यामागे ऐश्वर्याचं काही कारस्थान नाही आहे ना, ऐश्वर्याने हे केलं नसेल ना, हा प्रश्न सुमित्राच्या डोक्यात आलेला असतो. सुमित्रा म्हणत असते, मला तर शंका वाटू लागलेली आहे, हे सगळं कशामुळं घडतंय, याच्यामागे काय कारस्थान आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, असे अनेक प्रश्न सुमित्राच्या डोक्यात असतात. मग सुमित्रा ठरवते की आपण नानांशी बोलूया. पण नाना झोपलेले असतात. मग सुमित्रा बाहेर जाते आणि ती थोडीशी म्हणते की आत्ता गार हवेत बसूया, कारण जानकी जेव्हा होती तेव्हा मला असं अस्वस्थ झालं की मी आणि जानकी अंगणात यायचो आणि अंगणात गप्पा मारत दोघीजणी बसायचो.
पण आज मला एकटीलाच बसावं लागतंय. आणि त्याचवेळी इकडे सुमित्राच्या कानावर पडतं ते म्हणजे ऐश्वर्या ही तिच्या डॅडाबरोबर फोनवरती बोलत असते. ऐश्वर्या म्हणत असते, मागच्या वेळेसही आपण मारण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तेही आपलं कारस्थान काही सक्सेस झालं नाही, कारण त्यावेळेस नेमके ती सगून अडकली. पण एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे तो डाव काही आपला पूर्ण उलटला नाही, कारण त्यांनी कमवलेले जे सगळे पैसे होते ना ते सगुणाच्या उपचारावर त्यांना द्यावे लागले. त्यामुळं तिथेही फायदा आपलाच झालेला आहे. काहीही झालं तरी गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे घडत आहेत डॅडा, पण त्या ऋषिकेश आणि जानकीला पूर्णपणे बर्बाद करायचं आहे. त्यांना या घरामध्ये कसलीही जागा द्यायची नाही. त्यांची जी लायकी आहे त्या लायकीप्रमाणे त्यांना ठेवायचं आहे. हे सगळं ऐश्वर्या बोलत असते आणि ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं, काहीही झालं तरी डॅडा आपण त्यांना अजिबात एकत्र येऊ द्यायचं नाही आणि ते जे रणदिवे कुटुंब आहे त्या रणदिवे कुटुंबाची पूर्णपणे वाट लावायची आहे. हे सगळं तिचं बोलणं चालू असतं आणि ती हे सगळं सयाजीरावबरोबर बोलत असते. आणि सयाजीरावसोबत बोललेलं हे कानावर पडतं ते म्हणजे सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो. हे आपण काय ऐकतोय? ज्या ऐश्वर्याबद्दल आपण एवढं पॉझिटिव्ह विचार करत होतो, तिच्याबद्दल एवढं सगळ्या गोष्टी आपण विचार करत होतो, आज तीच ऐश्वर्या आपल्याला चुकीचं ठरवत आहे. ती ऐश्वर्या आपल्याला तिच्या मनात जे काही आहे त्याबद्दल आता शंका येऊ लागलेली आहे. हे कसं शक्य आहे? हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि ते विचार करू लागलेले असतात. त्याचबरोबर इकडे सुमित्रा म्हणत असते, काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र विसरता कामा नये की जे काही घडलेलं आहे ना ते ऐश्वर्याने केलेलं आहे. आणि मग आत्ताही ती ऋषिकेश आणि जानकीच्या जीवावर उठलेली आहे. पण माझी ओवीही तिथं आहे. ऋषिकेश आणि जानकीसोबत जर ओवीला काय झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार कधीच. हे सगळं इकडे सुमित्राच्या डोक्यात येत असतं आणि सुमित्रा म्हणते की आता मला काहीही करून एक प्लॅन केला पाहिजे, काही करून मला ही गोष्ट जानकीच्या कानावर घातली पाहिजे. असा विचार करत सुमित्रा आता जानकीला भेटायचं ठरवते. आणि मग सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या ही तुमच्या जीवावर उठलेली आहे आणि ऐश्वर्याच्या डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू आहेत. काहीही झालं तरी ऐश्वर्या जे काही करत आहे ते कधीही मला तिचं म्हणणं कधीही सक्सेस होऊ द्यायचं नाही. हे सगळं सुमित्राने ठरवलेलं असतं. आणि सुमित्रा म्हणते, माझ्या ऋषिकेश आणि जानकीच्या बाबतीत मी काहीही चुकीचं घडू देणार नाही. हे सगळं सुमित्राने ठरवलेलं आहे. आणि सुमित्रा म्हणते की आता मी गप्प बसणार नाही. आता काहीही झालं तरी मी दाखवून देणार आहे की मी कोण आहे ते. आणि सुमित्रा म्हणते की शेवटी मी रणदिवे आहे, नानासाहेब रणदिवेंची बायको आहे आणि ह्या ऐश्वर्याला मी दाखवून देणार आहे. प्रत्येक वेळेस ती चुकीचं वागत आहे, प्रत्येक वेळेस ती काही ना काही नवीन कारस्थान करत आहे. नानासाहेबांच्या बाबतीतही तिनं चुकीचं वागलेली आहे. या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. आणि इकडे आता सुमित्रा ठरवते की काही झालं तरी मला जानकीची भेट घेतली पाहिजे. ऋषिकेश माझ्यावरती रागवलेला आहे, त्यामुळं ऋषिकेश काही लगेच माझ्याशी बोलणार नाही. आता मी जानकीला जाऊन भेटते. जानकी नक्कीच माझ्याशी बोलेल आणि तिला माझं म्हणणं काय आहे ते लक्षात येईल. म्हणून सुमित्रा म्हणते की मला जानकीला जाऊन भेटलं पाहिजे आणि जानकीला सांगितलं पाहिजे की तू जपून राहा. आणि मग सुमित्रा जानकीकडे जाते आणि जानकीशी बोलत असते. तेव्हा जानकीला बोलताना तिला अवघडल्यासारखं होतं. तिला कळत नाही की आपण जानकीशी कशा पद्धतीनं बोलूया, कारण तिला वाईट वाटत असतं की ज्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये आपण जानकीवरती आरोप लावलेले होते, जानकीशी चुकीचं वागलेलो होतो, जानकीला आपण दोष दिलेला होता. खरं तर जानकीचं काहीच चुकलेलं नव्हतं, तरीही आपण जानकीला दोष देत होतो. हे सगळं सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं. आणि सुमित्रा म्हणते, नाही, आता मला विचार केला पाहिजे माझ्या जानकीच्या बाबतीत हे सगळं काय झालेलं आहे. आणि मग जानकीला बोलायला सुमित्रा जाते आणि म्हणू लागते की जानकी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई बोला ना, तुमच्या मनात जे काय आहे ते बोलून तुम्ही मोकळं व्हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला नक्की सांगा काय झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही नाही बोललात तरी चालेल, तुम्हाला जी मदत करायची आहे ती सगळी मदत करायला मी तयार आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की जानकी, तुझ्या आणि ऋषिकेशच्या जीवाला ऐश्वर्यापासून धोका आहे. तिने तुमच्या विरोधात वेगवेगळी कारस्थानं करत आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई याच्यात नवीन काय आहे, कारण हे तर ती नेहमीच करत आलेली आहे. प्रत्येक वेळेस तिने आमच्या विरोधात वेगळं कारस्थान केलेलं आहे. प्रत्येक वेळेस तिनं आम्हाला संपवायचा प्रयत्न केलेला आहे. त्या घरी राहत होतो तेव्हाही तेच करत होती, आता आम्ही बाहेर राहतोय तेव्हाही तेच केलेलं आहे. इवन कुस्तीच्या मैदानातही तिने तेच केलं होतं. ऋषिकेशच्या जीवाशी खेळली ती. ऋषिकेशच्या डोळ्यात तसली पावडर टाकली गेलेली होती, त्यामध्ये ऋषिकेशची दृष्टी गेली असती तर.
हा प्रश्न जानकी उभा करते तेव्हा सुमित्रा म्हणते, माझ्याही त्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. फक्त नानांनी तुझ्याकडे बोट दाखवलं, इथे मी नानांवरती विश्वास ठेवला आणि इथे मी चुकलेली आहे. हे सगळं सुमित्रा बोलत असते. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे आई, कारण मला माहिती आहे तुमचा गैरसमज झालेला होता, पण तुम्हाला आता कळलेलं आहे ना. मी फक्त आई तुम्हाला एकच गोष्ट सांगते की तुम्ही नानांना जपा, कारण नानांना तिने काहीतरी धमकावलेलं असणार आहे. नानांना कशाची तरी भीती घातलेली आहे, त्यामुळं नानांच्या बाबतीत हे सगळं होत आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, मी तुझ्या पुढे हात जोडते, फक्त माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आई तुम्हाला? तेव्हा सुमित्रा तिला सांगू लागते की जानकी, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी, मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आपल्या घरी यावं, कारण आम्हाला दोघांनाही तुमची खूप गरज आहे. काही झालं तरी आम्ही दोघं तुमच्याशिवाय राहू शकत नाही. अगं ते घर आहे ना तुझ्याशिवाय अपूर्ण आहे, तुझ्याशिवाय त्या घराला शोभा नाही, तू नाही तर त्या घराला काहीही अर्थ नाही. हे सगळं जानकीला सुमित्रा सांगत असते आणि त्यानंतर सुमित्रा अक्षरशः म्हणते की मला ना बघवत नाही आहे, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे आणि काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. मी उद्या येणार आहे, तुझी आणि ऋषिकेश दोघांचीही माफी मागणार आहे आणि तुम्हाला दोघांना घेऊन घरी जाणार आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्हाला कळलेलं आहे ना, बस ऋषिकेशांची समजूत घालणं आपल्याला अवघड जाणार आहे, कारण ऋषिकेश तुम्हाला माहिती आहेत ना ते कसे आहेत. त्यांचं मन दुखावलं गेलेलं आहे, आपल्याला त्यांची समजूत घालावी लागेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की मी तयार आहे आणि सुमित्राने घरी नानांना सांगितलेलं असतं की मी जानकीला भेटायला गेलेले होते, त्याचबरोबर शरूला सांगितलेलं असतं, सौमित्रला सांगितलेलं असतं. शरू, सौमित्र सगळेजण खूप खुश झालेले असतात, सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा याच घरात आले पाहिजेत, ते यांचं घर आहे, या घरामध्ये त्यांनी हक्काने राहिलं पाहिजे, असं शर्वरीचं पण म्हणणं असतं. आणि मग जानकी, ऋषिकेश यांनी दोघांनीही घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी यावं अशी आता नानांची आणि सुमित्राची इच्छा असते. त्यावेळेस सुमित्रा म्हणू लागते की काहीही झालं तरी जानकी आणि ऋषिकेश तुमचा गृहप्रवेश होत आहे आणि सुमित्रा ही जानकीला आणि ऋषिकेशला आणायला जाते. आणि तेव्हा सुमित्रा म्हणते की मी तुम्हाला दोघांना न्यायला आलेली आहे, ऋषिकेश मला माफ कर, मला खरंच तू जेव्हापासून त्या घरातून गेलेला आहे तेव्हापासून मला तुझी काळजीच वाटत आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. माझी 3 नाही, माझी 4 मुलं आहेत, त्यातला मोठा मुलगा तू आहे. माझ्याकडून चूक झालेली आहे, मला मान्य आहे, पण ऋषिकेश मला माफ कर. काही झालं तरी मला तुम्ही दोघांनी माफ केलं पाहिजे आणि तुम्ही मला माफ केलं हे मी एकदाच समजेल, ते म्हणजे तुम्ही दोघंजण त्या घरात यायला तयार झालेला असाल, तेव्हाच मी समजेल की तुम्ही दोघांनी मला माफ केलेलं आहे. हे सगळं सुमित्रा बोलत असते आणि सुमित्राने अक्षरशः हात जोडलेले असतात. तेव्हा ऋषिकेशच्या समोर कोणताही पर्याय राहत नाही. ऋषिकेश म्हणतो की आई, तुझे आशीर्वाद हे आमच्यासमोर जोडण्यासाठी नाहीत तर आशीर्वाद देण्यासाठी आहेत. तुझ्या हातांनी फक्त तू आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, तू आमच्यासमोर असा हात जोडायचा नाही. हे सगळं ऋषिकेश बोलत असतो आणि ऋषिकेश म्हणतो की आई, मी फक्त तुझ्यासाठी या घरात येणार आहे आणि आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील, मीही तुला त्या दिवशी बोललेलो होतो की मी तुला त्यानंतर कधीही मी तुला म्हणलेलं होतं की मी तुला आई म्हणणार नाही, पण त्यावेळेस मलाच जास्त त्रास झालेला आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आई, असं ऋषिकेश बोलतो. तेव्हा सुमित्रालाही छान वाटतं. सुमित्रा म्हणते की खरंच तू माझा मुलगा आहे म्हणून तर हे सगळं तू बोलू शकलेलं आहे, हे सुमित्रा बोलत असते. सुमित्राचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या घरातून तुम्ही कधीही दोघांनी बाहेर पडायचं नाही, तुमच्या दोघांशिवाय या घराला घर पण नाही, या घरामध्ये फक्त तुम्ही दोघंच असले पाहिजेत, तुम्ही दोघं असाल तरच या घराला घर पण आहे. हे सगळं सुमित्रा बोलत असते. सुमित्राचं म्हणणं असतं की ऋषिकेश, काहीही झालं तरी तू कधीच या घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही आणि जानकी, तू तर लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये आलेली आहे, त्यामुळं तूही या घरातून कधीच बाहेर पडायचं नाही. शर्वरी, त्याचबरोबर नाना सर्वजण तिथं असतात आणि सगळेजण तेवढेच खुश झालेले असतात. आणि इकडे सुमित्राने जानकी आणि ऋषिकेशचं औक्षण केलेलं असतं. औक्षण करून दोघांनाही घरात घेतलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्तापर्यंत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्यासाठी मी तुमची माफी मागते. पुन्हा एकदा सुमित्राने हात जोडलेले आहेत. ओवी, जानकी, ऋषिकेश या तिघांनाही घरात घेतलेलं आहे आणि फायनली ऋषिकेश आणि जानकी पुन्हा एकदा रणदिवेंच्या घरी आलेले आहेत. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडलेली आहे, ते म्हणजे नानांनी जेव्हा ऋषिकेश आणि जानकी
जानकी घरी येणार आहेत ही गोष्ट नानांना कळलेली असते, तेव्हा नाना बरे झालेले आहेत आणि नानांनी ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली आहे, कारण नानांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मला जिन्यावरून जानकीने नाही तर मला ऐश्वर्याने ढकललेलं होतं आणि मला तिने सांगितलेलं होतं जर मी ही गोष्ट कोणाला सांगितली तर ती ओवीच्या जीवाचं बरं वाईट करणार आहे, त्यामुळं मी ही गोष्ट कुणालाही सांगू शकलेलो नाही. अगदी सुमित्रा तुझ्यापासूनही मला ही गोष्ट लपवावी लागलेली आहे, हे नाना सांगत असतात. तेव्हा सुमित्राच्याही लक्षात येतं म्हणजे हे सगळं जे कारस्थान आहे ते ऐश्वर्याचं आहे आणि हे सगळं जे काही केलेलं आहे ते ऐश्वर्याने केलेलं आहे. आजपर्यंत आपण तिला प्रत्येक वेळेस माफ करत आलो होतो, पण यापुढं कधीही माफ केलं जाणार नाही असं म्हणत सुमित्रा ऐश्वर्याचीही घराच्या बाहेर हकालपट्टी करते. पण ऐश्वर्याबरोबर आहे सांगणाऱ्या सारंगलाही घराच्या बाहेर जावं लागतं. तर अशा पद्धतीनं ऐश्वर्याची हकालपट्टी होते तर जानकीचा लक्ष्मीच्या पावलांनी रणदिवेंच्या घरामध्ये गृहप्रवेश होतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.